शंभूराजांना अग्निसंस्कार द्यायचा। त्या काळ्याकुट्ट अंधारात बाया पदर खोचून बाहेर पडल्या। सैन्य झोपलेलं होतं। गावकरी दपकत पुढे चालले। कुडाच्या चुली पेटवल्या। त्या प्रकाशात शंभूराजांचे शरीर शोधू लागले। कान, पाय, हात एक एक तुकडा सापडू लागला। गावकऱ्यांनी डोक्याचे पाकोटे नेसूची धोतर सोडली। त्या काळोख्या अंधारातच ते तुकडे गोळा करून गावाकडे परतले। दहनाची तयारी झाली, पण प्रश्न पडला चिता कुठे रथाची। गर्दीतून गोविंद पुढे आला। ही जमीन माझी, पण ती मरणोत्तरही महाराजांचीच आहे। इथे द्या माझ्या शंभूराजांना अग्नी, समजू दे बादशाला। संकट आलं तर कुठेही निघून जाईल। गावकऱ्यांनी शंभूराजांचा मृतदेह एकत्र केला। बेलपत्र, तुळशीपत्र वाहिले आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांचे अग्निसंस्कार केले। काही इतिहासकार म्हणतात अंत्यविधीपूर्वी महाराजांचे शरीर शिवण्यात आले होते, तर काही म्हणतात अंत्यविधीनंतर औरंगजेबच्या सैन्याने गावातील अनेक जणांची मुंडकी छाटली। इतिहासात संदर्भ बदलत गेले असले तरी एक गोष्ट मात्र नक्की, रयतेने आपल्या स्वराज्याच्या छाव्याचा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणेच अंत्यविधी केला।